तुमचा विश्वास आमची बातमी। यहाँ पे सब इंजीनियर कौन है? नाम क्या है उनका? सब इंजीनियर का नाम क्या है? फिर साइड इंजीनियर तेरा कौन है? पूरा नाम? कंपनी का नाम? जवाहर कंस्ट्रक्शन, नवदीप। हाँ, नवदीप कंस्ट्रक्शन। और यहाँ पे साइड इंजीनियर भी नहीं है और सब इंजीनियर भी अवेलेबल नहीं है। ठीक है, अभी ये काम होगा, इसकी जिम्मेदारी आप खुद पे ले रहे हो। ठीक है, आपका नुकसान ना हो, बीएमसी का नुकसान ना हो, इसलिए हम लोग ये काम आप करो। ठीक है, जो गाइडलाइन दिया है उस हिसाब से करो। और उसका जिम्मेदारी कौन लेगा? आप लोगों की सब इंजीनियर लेगा? मुलुंड आग्रा रोड परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात महापालिकेच्या अभियंत्याची बेजबाबदार भूमिका समोर आली आहे। खुद्द महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे स्पष्ट आदेश असताना देखील आरएमसी पीक्यूसी कामावेळी दुय्यम अभियंते उपस्थित नव्हते। जनसामान्यांना लुटणाऱ्या कंत्राटदाराच्या सुपरवायझरवर कामाची जबाबदारी टाकण्यात आली असून यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रस्त्याच्या कामामध्ये कोणत्याही नियमांचं पालन होत नसल्याचं स्पष्टपणे दिसून आलं असल्याचा दावा स्नेहल सोहनी यांनी केलाय। पीक्यूसी 200 मिमी असणं बंधनकारक असताना केवळ 100 मिमीची पीक्यूसी करण्यात आली आहे। हीच परिस्थिती संपूर्ण मुंबई पूर्व उपनगरात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। स्नेहल सोहनी यांनी सांगितल्यानुसार महापालिकेच्या अभियंत्याची बेजबाबदार कार्यपद्धती ही जनतेसाठी अत्यंत धोकादायक आहे। आयआयटीच्या समितीसाठी 33 कोटी रुपये खर्च करूनही जर अशी कामे होत असतील तर ही समिती ही झोपली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। फोटोशूट करून सगळं काही सुरळीत असल्याचा दिखावा केला जातोय, मात्र वास्तव याच्या पूर्णतः उलट आहे, असं देखील त्या म्हणाल्यात। या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत झोप घेत बसलेल्या अभियंत्यांना सेवेतून रजा द्यावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून इथे रस्त्याचं काम चालू आहे। बऱ्याच ठिकाणी काम इथे अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे आणि त्या कामांमध्ये असलेली जी एक प्रकारे त्यांनी काम करत असताना जी नियमावली आहे, ही नियमावली डावलून आज ह्या साईडवरती काम होत आहे। ज्यावेळेस मी इथे आले त्यावेळेला इथे पीकेसीची गाडी आलेली आहे आणि इथे महापालिकेचा जो महत्त्वाचा नियम आहे, इथे असणारे जे सब इंजिनियर आहेत त्याचसोबत कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर असतील किंवा ठेकेदार, ज्याला आपण ह्या सर्व कामांच्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ज्यांचा रोल असतो, आज त्यांच्यापैकी इथे कुणी असलेलं आपल्याला दिसत नाही। फक्त एका सुपरवायझरच्या जीवावरती ह्या संपूर्ण रोडचं काम चालू करत आहेत आणि जो रोड इथे झालेला आहे त्याची जर आपण परिस्थिती बघाल तर ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असलेली आपल्याला दिसून येते। का? कारण अशा जबाबदार नसलेल्या व्यक्तींना ही अशा पद्धतीची कामं सोपवून इथले महापालिकेचे सब इंजिनियर असतील, इथले एक्झिक्युटिव्ह असतील, इथले एई असतील, हे यांच्या जीवावरती साईट टाकून घरात बसून झोपा काढत आहेत। इथलं जे बांगर आहेत ते सुद्धा जर तुम्ही बघाल त्यांच्या ज्या फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जे काही फोटो येतात ते कुठेतरी एक फोटो सेशन करण्यापुरती ते एक मर्यादित त्यांनी स्वतःला करून ठेवलेलं आहे। साईडवरती कोणत्या पद्धतीचं काम होतंय, काय काम होतंय त्याच्याशी कोणालाही देणं घेणं नाही। ते फक्त कुठेतरी फोटो काढण्याच्या तयारीमध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत आणि ही अशा पद्धतीची एकंदरीत ही मुलुंडमध्ये असलेली ही आजची परिस्थिती आहे। आणि आमचा असा सरळ सरळ आरोप आहे की ही परिस्थिती फक्त एकट्या मुलुंडमध्ये नसून ही संपूर्ण मुंबईभरामध्ये चाललेली आहे आणि जोपर्यंत ह्या अशा जबाबदार लोकांना महापालिका जबाबदारी देते आणि ही लोक घरी बसून झोपा काढतात, जोपर्यंत ह्या लोकांना आपण घरी बसवणार नाही तोपर्यंत ही मुंबईची कामं व्यवस्थित होणार नाहीत। आणि याच्यानंतर हा व्हिडिओ बघून इथले जे संबंधित महापालिकेचे अधिकारी असतील त्यांनी या व्हिडिओवरती खरोखर काहीतरी त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे, तिथल्या अधिकाऱ्यांना समज दिली पाहिजे आणि जे इथले सब इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह असतील त्यांना मेमो देऊन त्यांना याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।